नमस्कार. स्त्रियांमधील अंग बाहेर येणे किंवा गर्भाशय बाहेर येणे ह्याबद्दल आज आपण चर्चा करूया. साधारणतः मध्यम वयातील स्त्रिया आणि विशेषतः उतार वयातील स्त्रियांना ही तक्रार जास्त जाणवून येते. गर्भाशय जेव्हा पोटातील आपली स्वतःची जागा सोडून खाली सरकू लागते तेव्हा ही तक्रार जाणवते. गर्भाशयाला धरणारे स्नायू आणि पडदे जेव्हा दुबळे होत जातात, मग ते वयामानानुसार असू दे, जुनाट खोकल्यामुळे असू दे, बद्धकोष्ठे होत आहे त्यामुळे असू दे, किंवा इन जनरल जेव्हा वयानुसार आपले सर्वच अवयव वीक किंवा स्ट्रेंथ लूज करतात, त्यानुसार उत्तर वयात होणाऱ्या ह्या तक्रारी आहेत. आता ह्याचे सिम्पटम किंवा कसं कळणार की आपल्याला हे असू शकतं, तर जेव्हा आपण डॉक्टरकडे जायला आपल्याला असं वाटतं की मला युरिन म्हणजे लघवीला जावंसं वारंवार वाटतं, पण खूप कमी लघवी येते. म्हणजे लघवीला जाण्याची इच्छा खूपदा होते, पण लघवी मात्र कमी बाहेर पडते. हे एक क्लासिकल सिम्पटम आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा वय त्या ब्रॅकेटमध्ये बसतं, जेव्हा सिनियर सिटिझन्स आहे आणि फिमेल्स आहे, जेव्हा ही तक्रार घेऊन येतात, तर पहिलं कारण फिजिशियनला हे वाटतं आणि म्हणून अल्ट्रासोनोग्राफी पोटाची केल्यास आपल्याला हे कळतं की आपले अवयव हा जो युट्रस आहे किंवा गर्भाशय आहे तो थोडाफार खाली सॅग झालेला आहे आणि त्या सॅगिंगमुळे किंवा खाली आलेल्यामुळे तो त्याची स्वतःची जागा सोडून खाली आला आहे आणि ब्लॅडर जिथे आपली युरिन किंवा लघवी साचत असते त्या ऑर्गनला, त्या अवयवाला त्याचं प्रेशर होतं आहे आणि म्हणून लघवीला वारंवार जायची तर इच्छा होते, पण गेल्यावरती फार कमी लघवी पास होते. ही तक्रार असते. बारीक सारीक तक्रारी म्हणजे काय, एक डल एक ओटीपोटात होणे, पाठ दुखणे, एखादा डिस्चार्ज कधीतरी दिसतो. दिस इज समथिंग दीज आर सेकंडरी सिम्पटम्स. पण पहिली सिनियर फिमेल सिटीजन वेन शी कंप्लेन्स अबाउट फ्रिक्वेंट युरिनेशन, अर्जेस टू फ्रिक्वेंटली युरिनेट बट व्हेरी लिटिल युरिन इज पास्ट, म्हणजे खूपदा लघवीला जावंसं वाटतं पण खूप कमी लघवी होते. हा एक क्लासिकल सिम्पटम आहे. आता ह्याची कारणं का, तर एक आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे बाळंतपणं, जेवढे जास्त बाळंतपणं तेवढे जास्त टेंडन्सी आपल्याला की हे आपल्याला पुढच्या वयामध्ये होऊ शकतं. कारण जेवढे जास्त बाळंतपणं तेवढे जास्त स्नायूंना आपण त्रास दिलेला असतो, तेवढे जास्त ते कमकुवत होत जातात. जुनाट खोकला जेव्हा क्रॉनिक कॉफ असतो, म्हणजे इन द डायग्नोसिस ऑफ ॲस्थमा आहे किंवा COPD आहे किंवा कुठल्याही कंडिशनने ॲलर्जिक आहे पण कायमच खोकला असणे, त्याच्यामुळे आपल्या पोटांच्या स्नायूंवरती साधारणत जोर देण्याचं जेव्हा प्रसंग उद्भवतो तेव्हा हे त्रास होतो. म्हणजे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिप्युशन, आपलं पोट साफ होत नाही विदाऊट एफर्ट, म्हणजे आपल्याला ताण द्यावा लागतो मगच पोट साफ होतं. आणि हे कायमचं रोजचं रेग्युलरली असं करावं लागतं, तर मग ते जास्त प्रमाणात आपल्याला ऑर्गन प्रोलॅप्सची भीती असते. युजली ॲलोपॅथीमध्ये ह्याला पेसेरी हा एक ट्रीटमेंट आहे. म्हणजे आपण पेसेरी इंट्रोड्यूस करतो वजायनामध्ये आणि ते त्याला आतमध्ये त्याच्या ठिकाणी ठेवण्यासाठी मदत करतात. त्याच्यानंतरची लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे रिडक्शन विच इज सर्जिकल. म्हणजे डॉक्टर म्हणतो की आपल्याला आता ही सर्जरी करावी लागेल. जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल, चालताना दिक्कत होत म्हणजे चालताना त्रास होत असेल, तुमचं अंग बाहेर येते म्हणून तुम्हाला तुम्ही अवॉइड करताय चालणं, तर अगदी तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठेतरी ते तुम्हाला इंटरफिअर करत असेल, तर तुम्हाला डॉक्टरांकडे गेलात तर एकतर पेसरी किंवा त्याच्यानंतर तुम्हाला सर्जिकल ट्रीटमेंट रेकमेंडेड असते. सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन. जर तुम्हाला ऑपरेशनला सामोरं जायचं नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असा आहे जो होमिओपॅथीचा आहे. मी माझ्या क्लिनिकमध्ये गेले 10 वर्ष कमीत कमी 5-6 युट्राईन प्रोलॅप्सचे केसेस अगदी सोप्या पद्धतीने औषधांनी, तोंडाने घेण्याच्या औषधांनी, सेफ जेंटल हर्बल मेडिसिन होमिओपॅथिक, काहीही साईड इफेक्ट नसताना एक जास्तीत जास्त 3-1 महिन्याच्या काळामध्ये
बऱ्यापैकी आराम होतो आणि पूर्णतः 3 महिन्यानंतर बरे वाटते. तुम्हाला ह्याच्याबद्दल जास्त माहिती घ्यायची, जाणून घ्यायची असेल तर गुगलवरती मर्सी होमिओपॅथिक क्लिनिक सर्च केलं तर तुम्हाला माझा नंबर आणि माझे दवाखान्याचे ठिकाण सापडेल. दवाखान्याचा पत्ता आहे कॉस्मॉस रिजन्सी, पहिला मजला, वाघबीळ, ठाणे. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 8149322218. धन्यवाद.